सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. अनुग्रहाच्या अंगाने आपण काही केलेला आहे. प्रार्थना ही लोकांकडनं व्यवस्थित होत नव्हतं आणि म्हणून लोकांना त्यांनी प्रार्थनेची आवड निर्माण केली. प्रार्थनेतून ईश्वर स्मरण आणि सर्वांच्या चिंतन अशा दोन गोष्टी. नामस्मरण केल्यानंतर त्याला खऱ्या अंगाने आपण नामस्मरण करतो त्याच्यावर आपल्या आणि कोणी साधक असेल त्याच्या मनामध्ये सर्वांच्या कल्याचं चिंतन सुरू होतं. सर्वांचा तुला आवाज करत वाटत. आता खऱ्या अंगाने नामस्मरण लोकांकडनं होत नाही हे लक्षात घेतल्यावर सद्गुरूंनी सर्वांना प्रार्थना म्हणण्याचा आग्रह आहे. आणि हा प्रार्थना म्हणताना प्रार्थनेमध्ये सर्वांचा विचार करायचा की ते सर्वांचं भलं व्हावं, ते सर्वांचं कल्याण व्हावं. म्हणजे सर्व संतांना वाटतं तसं साधकांना सुरुवातीपासून सर्वांच्या कल्याचं सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्हावी. या सर्वांप्रती पुण्य निर्माण शेवटी माणसाकडे पुण्य निर्माण झालं पाहिजे. त्या पुण्यातून त्याचं खूप कल्याण होत आहे. कारण पुण्य आपल्या जीवनात फार महत्वाची आहे. ही पुण्य जर आपल्याला हवी असेल एक महत्वाचा मुद्दा लक्षात आहे की सर्वांचं बरं व्हावं ही पुन्हा पुन्हा इच्छा आपल्याकडे निर्माण होती. पुन्हा पुन्हा आपल्याकडे सद्भावना निर्माण झाल्या पाहिजे की प्रत्येकाचं बरं व्हावं कोणी असो. त्यामुळे ही जी इच्छा सतत निर्माण व्हावी त्यासाठी साधकांकडनं सद्गुरूंनी प्रार्थना म्हणून घेण्याचा प्रयत्न. आता तो प्रयत्न खूप चांगला रुजला पण त्यामागचं जे रहस्य आहे ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. प्रार्थना जसं नाम कसं घ्यायचं नाम घेताना नाम म्हणजे नेमकं काय त्या ज्ञानावर असलेली श्रद्धा असली पाहिजे. त्याच्यातून भाव निर्माण झाला पाहिजे. भावातून भान घेता आलं पाहिजे आणि त्याच्यातून स्मरण नामाचं म्हणजे देवाचं स्मरण म्हणून देव पाहायला गेलो की ते देवची ओढी गेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो असं जे तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा नामस्मरणातून आलेले अनुभव. सर्वजण माणसांकडनं तसं नामस्मरण होत नाही जरी आपण प्रयत्न केला. कारण नामस्मरणाला लागणारी गोडी असते ती गोडी प्रत्येकाला लागते तसं नाही. म्हणून ही 4 ओळींची जी प्रार्थना म्हणजे क्रांती होती. कारण जरी ईश्वर कळला नाही आणि जरी मनापासून प्रार्थना बुजली नाही तरी ते उच्चार आपण करतो त्या उच्चाराच्या रिएक्शन आपल्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडायला लागतात. एक सर्वसाधारण माणसाला अनुभव असतो आणि प्रार्थनेचा अनुभव हा सर्वसाधारण माणसाला लवकर यायला लागतो. का लवकर यायला लागला? कारण स्थूल अंगाने ज्या ज्या इच्छा होत्या आपल्या प्रपंचाच्या त्या पूर्ण व्हायला लागल्या कळत न कळत. आणि कळत न कळत व्हायला लागल्यामुळे लोकांना प्रार्थनेची आवड जास्त लवकर निर्माण झाली नामस्मरणापेक्षा. पण शेवटी दोघांचाही हेतू एकच आहे की प्रत्येकाकडनं देवाचं स्मरण व्हायला. प्रत्येकाला देवाचं स्मरण असायला आणि देवाचं स्मरण होण्यासाठी नामस्मरण आहे. देवाचं स्मरण होण्यासाठी प्रार्थना आहे. म्हणून प्रार्थना म्हणताना सुद्धा तो एक शोकासारखे आपण म्हणू शकतो
स्तोत्रासारखं म्हणू शकतो, स्तोत्र म्हणून तसं प्रार्थना म्हणू शकतो. प्रार्थना ही शस्त्र म्हणून म्हणू शकतो आणि प्रार्थना ही अस्त्र म्हणून सुद्धा तिचा वापर करतात. 4 ह्या ओळीत स्तोत्र पण आहे, शस्त्र म्हणून त्याचा वापर होतो. हे शस्त्र म्हणजे लोकांच्या भल्याचं शस्त्र, हे शस्त्र कोणाला मारणारे शस्त्र नाही. आणि तीच प्रार्थना जर भाव आणि भानातून म्हटलं ते मोठं अस्त्र असतं की ते आपलं स्वतः जो मिळणार आहे त्याचंही खूप कल्याण करतं आणि त्याबरोबर त्याच्या बरोबर असणाऱ्या लोकांचंही खूप कल्याण करतं. तर सामर्थ्य प्रार्थनेत आहे. त्याला थोडी साधे सोपे शब्द आहेत, पण अत्यंत मनपूर्वक जर आपण ही प्रार्थना म्हणून लागलो त्याचे सगळ्यांना फायदे होतात. म्हणून स्तोत्र म्हणून ज्या प्रार्थना म्हणतो तेव्हा हे ईश्वरा, ईश्वर कळो न कळो थोडी प्रार्थना म्हणाली अगदी पुन्हा पुन्हा म्हणाली स्तोत्रासारखी, त्याला त्याचा फायदा होतो. कारण मुखात जर सतत प्रार्थना असेल, आता ती मुखात सतत असायला, जसं नाम अखंड असायला हवं तसं प्रार्थना सुद्धा मुखात सतत असायला. आता प्रार्थना सतत मुखात असायला म्हणजे तो काय मुखात पुन्हा ईश्वराचा सांगितले आरोग्य सर्व सुखानंद ईश्वर देव सर्वांचं बरोबर कल्याण कर, रक्षण कर आणि ते मुखात अखंड राहते. मनामध्ये सतत जर एखाद्याला म्हणायची सवय लागली तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी अनुभवता येतात, त्याच्या अनुभवाला येतात प्रार्थनेमुळे. कारण हा पुन्हाईचा प्रभाव तिथे निर्माण होतो. आपल्या उच्चारातून आपण पुन्हाही निर्माण करत असतो लोकांचा भला व्हावं. आणि नुसतं मुखाप्रती म्हणजे अगदी नावा मुखात बोलतो आपण, त्याचा गुह्यार्थ भावार्थ आपल्याला काही माहित नाही, पण ते साधा अर्थ आहे की सगळ्यांना चांगली बुद्धी मिळावी, सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं, सर्वांना सुख मिळावं, आनंद मिळावं, ऐश्वर मिळावं, सर्वांचं भलं व्हावं, असं कळू न कळू कल्याण व्हावं, दर्शन व्हावं आणि तुझे गोपना मुखात अखंड राहावं. ही 4 ओळी नुसती अशी जरी म्हटली, जर एखाद्या नवख्या माणसाने ऐकली आणि तो म्हणत राहिला तरी त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं. नामस्मरण हे अतिशय सुंदर आहे, मनाला अतिशय सोपं आहे, पण ज्याला गोडी लागते त्याच्यासाठी हे सगळं चांगलं आहे. पण ज्याला गोडी लागत नाही त्याच्याकडे नामस्मरण सतत सहज होऊ शकत नाही. पण नामस्मरण पण अखंड प्रयत्न करूनच गोडी लागते, आपोआप गोडी लागणार नाही. महाराज नुसते नामस्मरणाने पार झाले म्हणून ते नेहमी म्हणायचे माझ्या विठोबाचे नाम असे उच्चार. हा त्यांचा अनुभव होता, कारण ते अट्टाचं उच्चारता त्यांना त्याच्यातलं जे गुह्य होतं ते कळायला लागलं आणि त्या गुह्यातून त्यांना त्यांचा तो देव पाहाय गेलो आणि ते देवाचे उलटे होते असा जो त्यांचा अनुभव आहे. आणि तो एकदम परफेक्ट शब्दात मांडला. देवाला मी पाहिलं असं ते म्हणत नाहीये, मी पाहायला गेलो, मी प्रयत्न करतो, मला देव हवा आहे, सगळ्यांना हवा असतो ना. पण तिथे काय म्हणाले, देव पाहायला गेलो तेथे देवची होऊन गेलो, तो देवच होऊन गेलो, मी आणि देव वेगळं राहिलोच नाही. आणि म्हणून तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. खरा विठ्ठल त्याच वेळा भेटलो, तो पण आतापर्यंत भेटलो तो विठ्ठल नव्हता, त्यांना ती भेटच नव्हती विठ्ठलाची. ज्यावेळेला ते होऊन राहिले म्हणजे तुकाराम उरले नाही तर तिथे विठ्ठलच उरला, अशी त्यांची स्थिती आहे. ती अनंत अखंड नामस्मरणात होते, कारण त्या नामस्मरणाचा गुह्य कळतं ते होतं. म्हणून ती तपश्चर्या आहे खरं म्हणजे नामस्मरण. त्यासाठी सत्संग सगळ्या गोष्टी अनेक आवश्यक असतात. बोलायला अगदी 2-3 शब्दाचा 3 अक्षरी 2 अक्षरी किंवा 5 अक्षरी अशी निर्णय नामस्मरणाचे प्रकार आहेत. पण हे जसं आहे तसंच ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थनाही पुन्हा 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 आपण अनेक नामधारक पुन्हा पुन्हा म्हणत असतात आणि प्रपंचाच्या अंगाने त्यांचे अनेक प्रश्न सुटतात. लक्षात तुम्ही काय शब्द वापरत जातो, प्रपंचाच्या अंगाने त्यांच्या असलेल्या अडचणी दूर झाल्या असं अनेकांचे सुखसंवाद आपण ऐकत असतो. ते असं झालं आणि प्रपंचाच्या ह्याच्यामुळे माझ्या प्रपंचातले हे प्रश्न सुटले, असं सुटलं तसं सुटलं, हे जे सांगितलं जातं
तिथे नुसतं पुन्हा पुन्हा प्रार्थना म्हटल्यामुळे म्हणून ते स्तोत्र झालं. पुन्हा पुन्हा तेच प्रार्थना शस्त्र कधी होईल तर प्रार्थनेचा शब्दाचा अर्थ विशिष्ट अर्थ लक्षात ठेवून आपण जेव्हा मनोभावे प्रार्थना म्हणतो ती अगदी अंतःकरणात ही प्रार्थना आपल्या तुरायला लागते इथपर्यंत जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा ते असतं ते शस्त्र असतं. म्हणजे हे शस्त्र कोणाला कापत नाही तर हा असा जो नामधारक असेल की ज्याच्याकडे विशिष्ट अर्थ धरून तो प्रार्थना म्हणतोय आणि त्याच्यात सर्व लोकांच्या भल्याचं चिंतन करतोय तेव्हा ते सुदर्शन चक्र त्याच्या भोवती फिरायला लागतं. जसं श्रीकृष्णाचं सुदर्शन होतं ते इतरांना मारू शकत होतं पण हे प्रार्थनेचं सुदर्शन चक्र सर्वांचं पोट कल्याण करणारं ठरलं. म्हणून असा जो नामधारक असेल की जो अर्थ समजून प्रार्थना म्हणत असेल आणि अर्थ समजून प्रार्थना म्हणायला लागलं ते असतं ते शस्त्र असतं. पण ते शस्त्र म्हणजे सर्वांच्या पोट कल्याण करणारं शस्त्र कोणाचा नाश करणारा नाही. आणि म्हणून अर्थ कसा समजून घ्यायचा हा म्हणतो. म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. हे ईश्वरा म्हटल्यानंतर ईश्वर या शब्दाचा अर्थ काय हा पहिला प्रश्न. ईश्वर म्हटल्यानंतर जीवनविद्येने जो ईश्वर हा शब्दाचा अर्थ केला तो आपल्याला पकडायचा. कारण सद्गुरूंनी प्रार्थना आपल्याला म्हणायला लावली म्हणजे सद्गुरूंच्या अंतःकरणातून ती निर्माण झालेली प्रार्थना आहे. तर सद्गुरूंना अभिप्रेत असलेला अर्थ आपल्याला समजून घेता आला. तिथे ईश्वर म्हणजे आपण प्रत्येक जणाच्या ठिकाणी हा ईश्वर आहे. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी खरं म्हणजे सर्व पशुपक्ष्यांच्या ठिकाणी तो ईश्वर आहे. ईश्वर म्हणताना ही आपण जे जाणणारे तत्व आहोत ती जाणणारी शक्ती आहे ती ईश्वर आहे. ती कळली ना तर एवढंच लक्षात ठेवा आपल्या हृदयात ईश्वर आहे. सोप्या भाषेत समजा कुठे आहे काय आहे हृदयात आहे. आता हृदयात म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं म्हणून हा ईश्वर हृदयात आहे म्हणजे कुठे आहे तर हृदयाच्या ठिकाणी आपलं लक्ष जातं. म्हणून त्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष देऊन प्रार्थना म्हणायची. हा एक भाग झाला. म्हणजे प्रार्थना कोणाला म्हणायची आहे ईश्वराला आणि म्हणायची आहे कोणी ईश्वरानेच. म्हणजे ईश्वरानेच ईश्वराला प्रार्थना म्हणायची आहे हा पहिला अर्थ लक्षात. म्हणून हे ईश्वरा म्हटल्यानंतर हृदयस्थ ईश्वराकडे आपलं सगळं लक्ष गेलं पाहिजे. वर खाली कुठे पाहता कामा नाही. सगळं लक्ष हृदयाच्या ठिकाणी असलं पाहिजे. सर्वांना म्हटल्यानंतर सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे. प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्ती नांदते हा त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. म्हणून सर्वांना म्हणताना सर्व आपल्या जवळचे जेवढी म्हणून माणसं आहेत किंवा ज्यांच्याशी आपला संबंध आहे आणि या ज्यांच्याशी संबंध नाही पण या विश्वातली सर्वांशी आपला कळत नकळत जो संबंध आहे ते सर्व ईश्वरच आहे. म्हणून दोन्ही शब्दाचा अर्थ आधी आपल्याला प्रार्थना म्हणायच्या अगोदर कळला पाहिजे. ईश्वर कोण ते या हृदयस्थ ईश्वर आहे. त्या ईश्वराला आपण प्रार्थना म्हणणार आहोत आणि म्हणणारा कोण आहे तो हृदयस्थ ईश्वरच म्हणतोय. मी म्हणत नाही प्रार्थना. महत्वाचं लक्षात. मी प्रार्थना म्हटलं की ते स्तोत्र झालं. ईश्वर प्रार्थना म्हटलं की ते शस्त्र झालं. परत सांगतो मला कसं. म्हणून हे ईश्वरा सर्वांना म्हटलं की सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. तिथे शंका असता कामा नाही. तिथे प्रचंड श्रद्धा असली पाहिजे की सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. म्हणून प्रार्थना म्हणण्या अगोदर हे अर्थ आपल्याला मनामध्ये पक्के झाले पाहिजे. लक्षात ठेवा. जर पक्के नसेल तरी चुकतं असं नाही म्हणणार पण ते स्तोत्र आहे त्याचाही फायदा होईल. पण आपल्याला आणखीन अधिक चांगला फायदा म्हणजे ते मनाचं शुद्धीकरण व्हावं असं वाटतं. शस्त्र म्हणजे काय हे मनाचं शुद्धीकरण. इथे हे शस्त्र कोणाला मारतं आपल्या ठिकाणी असलेल्या अहंकाराचा नाश करतं. लक्षात. आपणच म्हटलेली प्रार्थना आपल्याच अहंकाराचा नाश करते. दुसऱ्याचा अहंकाराचा नाश करायला जात नाही. म्हणून ते शस्त्र आपल्यासाठी इतरांसाठी कोट कल्याण करणार आहे. म्हणून हे ईश्वरा सर्वांना म्हटल्यानंतर सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते. चांगली बुद्धी दे म्हणजे शहाणपण आणि आत्मज्ञान या दोन गोष्टी असायला पाहिजे प्रत्येक माणसाला. चांगली बुद्धी म्हणजे बुद्धीचे दोन अर्थ आहेत. एक ज्ञान ग्रहण करण्याची जी कुवत आहे माणसाची कपॅसिटी म्हणतात. कुवत IQ म्हणतात.
इंग्लिश ऐकतो, ती कुवत आहे, त्याला म्हणतात बुद्धी. किती आपण काही माणसं म्हणलं नाही त्याला कळत नाही, त्याला त्याची बुद्धी चालत नाही असं म्हणजे म्हणतो ना. खरं म्हणजे सगळ्यांची बुद्धी चालते, फक्त त्यात रस घेत नाही म्हणून बुद्धी चालत नाही, एवढंच खरं आहे. कोणाची बुद्धी कमी नसते आणि कोणाची बुद्धी जास्त नसते, पहिलं लक्षात ठेवा. आपण ज्या गोष्टीत आपल्याला रस आहे त्या गोष्टीमध्ये आपली बुद्धी चालते. एखाद्याला गाण्याचं आवड आहे, त्याची बुद्धी त्या गाण्यात सगळी चालेल. कोणी म्हटलंय गाणं, कधी म्हटलं गाणं, कोणत्या पिक्चर मध्ये म्हटलंय गाणं, सगळं सांगेल. पण ज्याला आवड नाही त्याला मला नाही माहिती, मग त्याची बुद्धी गेली का नाही. त्याला आवड नाही म्हणून तिथे बुद्धी चालत नाही. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी दे, म्हणजे पहिलं ही ग्रहण करण्याची कुवत प्रत्येकाकडे अधिक वाढू दे. आणि दुसरं म्हणजे चांगली बुद्धी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती पाहिजे. आपल्याला निश्चय पाहिजे की खरोखर सर्वांचं भलं झालं पाहिजे, खरोखर मनापासून सर्वांना चांगली बुद्धी मिळाली पाहिजे मनापासून. की हा निश्चय करण्याची जी आपल्याकडे जर एकदा प्रवृत्ती निर्माण झाली की चांगल्या गोष्टीचा निश्चय पाहिजे. सकाळी उठायचंच आहे, नाही जमत म्हणायचं नाही, प्रयत्न करता करता एक आपोआप 5 वाजता सगळं उठायला लागत. पण आधीच आपण रडतो, नाही हो आम्हाला जमणार, आम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी. आपण अंतर काय असतं, जी गोष्ट करायची नाही म्हटली ना ते अंतर्मन आपल्याला अनेक कारणं दाखवतं. ज्या मुलाला परीक्षेत जायचं नसेल त्या मुलाच्या पोटात आदल्या दिवशी आपोआप दुखायला लागतं होतं आणि खरोखर दुखतं. खोटं बोलत नाही तो, पण अंतर्मन ते पोटात दुखायला लावतो. पण एकदा त्याची भीती गेली तर पोटात दुखणार नाही. तसं निश्चय झाला पाहिजे. खरोखर प्रत्येकाचा निश्चय चांगल्या गोष्टीसाठी असायला हवी. म्हणजे चांगली बुद्धी म्हणजे ते शहाणपण आहे. आत्मज्ञाना पुढचा भाग आहे, पण आधी शस्त्राच्या ठिकाणी आपण फक्त शहाणपण सगळ्यांना मिळू दे म्हणतो. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, मनाचं आणि शरीराचं. शरीराचं आरोग्य महत्वाचंच आहे, पण त्याचबरोबर मनाचं आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. शरीराचं आरोग्य ठणठणीत असेल पण मन डळमळीत असेल तर माणूस कार्य करू शकत जीवनामध्ये तो नेहमी मागे पडायला लागतो. कारण त्याचं मन ठणठणीत नाही. त्याच्या मनामध्ये काहीतरी भीती असते, त्याच्या मनामध्ये काहीतरी राग असतो, चीड असते. म्हणजे हे जे विकाराने भरलेलं जे मन आहे ते ठणठणीत मन म्हणता येत. ज्याचं विकार रहित मन व्हायला लागतं किंवा विकारांचा प्रभाव कमी असेल ज्यांच्या ठिकाणी, ते मन अधिक आरोग्यशील. म्हणजे मनाला रोग कसले आहेत, विकारांचे रोग आहेत. तिथे आरोग्य काय पाहिजे, हे विकार आपले कमी झाले पाहिजेत ही इच्छा असली पाहिजे. म्हणून सर्वांसाठी मागतोय, पण सांगतोय कोणाला, ईश्वराला सांगतोय. लक्षात घ्या, हे ईश्वरा सर्वांना म्हणजे सर्वत्र ईश्वरी शक्ती ना. चांगली बुद्धी दे म्हणजे शहाणपण दे, आरोग्य दे म्हणजे मनाचं आणि शरीराचं आरोग्य, सर्वांना सुखात म्हणजे शांती सुख. गाढ झोपला तुम्ही, चांगली गाढ झोप लागली, गरम काही होत नाही, काही नाही, सगळं आहे. तेव्हा सकाळी उठतात तेव्हा तुम्ही काय म्हणता, बरं वाटलं, शांत वाटलं, ते शांती सुख असतं. म्हणून तिची शांती मिळायला हवी आपल्याला. माणसाला शेवटी शांती पाहिजे असते. बघा तुम्ही दिवसभरच्या धावपळ करता, मग गपचूप एका जागेवर गपचूप बसताना तेव्हा जे बरं वाटतं ना ते शांती सुख असतं. पण काही लोक भरभर बसतात पण टीव्ही बघत बसतात, त्याचं मन आणखी दुखावतं. कारण शांती सुख मिळत नाही. मनाला मनोरंजन होईल पण शांती मिळणार नाही. म्हणून खूप मेहनत केली, काही केलं तर जरा आराम करायचं वाटत तर खरोखर आराम केला पाहिजे. की तिथे जी मनाची स्थिती येते त्याला म्हणतात शांती सुख. म्हणून सर्वांना सुखात आनंदात म्हणजे इथे 2 अर्थ आहेत. आनंदी मन कधी असतं, ज्याचं मन मजबूत असतं, त्याचं मन आनंदी स्थिर असतं. स्थिर मनाने जो पाहतो तो आनंदाने वृत्तीने पाहू शकतो. अस्थिर मन आनंदाने पाहू शकत नाही. आपल्या मनात अनेक विचार आहेत, मग हे करूया ते करूया. तो माणूस टेन्शन खाली इतका बसलेला असतो त्याला आनंदच विसरलेला असतो. पण 10 कामं करायचे, पण मला आता एका पाठोपाठ हे करणार, नंतर मी हे करणार जो ठरवतो आणि कसले टेन्शन घेऊन न घेता तो प्रेमाने जो काम करत असतो तो आनंदात असतो. म्हणून आनंदातून काम करा असं तर म्हटलं तर ते मन आपलं स्थिर राहतं. किती मोठा काम येऊ देत, काही येऊ दे,
आपल्याला परमेश्वरांच्या 8 तास किंवा 16 तास काम करायला वेळ द्या, त्या वेळेमध्ये प्रामाणिकपणे काम करत राहा, जेवढं होईल तेवढं संपलंच पाहिजे. आणि मग त्यासाठी धावाधाव जर माणूस करत असेल तो माणूस पूर्णतः कोलमडलेला असतो शेवटी, की शेवटी त्याला हे पण होत आणि ते पण होत नाही, अशी परिस्थिती होते. म्हणून जे आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ते आपल्या प्रामाणिकपणे प्रेमाने हे काम आपल्याकडे होतं त्यावेळेला ते असतं ते मजबूत मन, आयुष्यापेक्षा स्थिर मन. जो माणूस धावाधाव करतो ना त्याचं मन स्थिर नसतं. एकदा महाराज सांगतात ते ज्या वेळेला त्यांच्या सद्गुरूकडे जायचे, नारायण स्वामींचे त्यावेळेला कार्यक्रम असायचा, तर एक असा होता साधक, त्याला कोण काम सांगायचं ना ते करायला धावायचं. अरे अरे फुलं आण, हे धावला फुलं भरतो, अरे कुठे जातो, नारळ आणायचे, हा नारळ आणायचा, फुलं राहील तिकडे. म्हणजे जो सांग तिथे बिचारा धावायचा एकही काम व्हायचं नाही. जे पहिलं काम होतं ते राहिलंच बाजूला, शेवटचं काम असे ते जे केलं एवढंच. आणि मग म्हणतो अरे काय तुला सांगून उपयोग नाही, लोक त्याला बिचाराची नाव ठेवायची. कारण तो बिचारा प्रयत्न करायचा पण त्याचं मन इतकं धावाधाव करायचं, हा सांगतो ऐक, तो सांगतो ऐक. तसं नाही, आपल्याला जे करायचंय ते स्थिर मनाने करा. जेवढं आपल्या वाटेला आलेलं काम आहे जितकं होईल तेवढं करा. परमेश्वर कृतज्ञ नमस्कार करा, जे होईल उरलेलं काम उद्या, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त महत्वाचं काम कोणतं पहिलं, त्याच्यानंतर कमी महत्वाचं कोणतं, ही जर व्यवस्थित आपणच आपल्या कागदावर लिहून ठेवलं तर आपण व्यवस्थित काम करू शकतो. मग आता मला हे करायचं, एक काम करायचं हे लक्षातून दुसरं काम करायला जातो तर कसं काम होणार. त्यामुळे जे काम करायचं ते संपूर्ण लक्ष ठेवून ते काम केलं पाहिजे. मग पुढचं काम इथे त्याला म्हणतात स्थिर मन. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट करताना माणसाकडे मन स्थिर असलं पाहिजे. म्हणून सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. ऐश्वर प्रत्येकासाठी मागावं. पारंपरिक परमार्थामध्ये ऐश्वर मागणं म्हणजे पाप वाटतं लोकांना, पण जीवन विद्येने ते चक्र बदललं की ऐश्वर आणि दारिद्र्य याच्यामध्ये, दारिद्र्य हा माणसाला शाप आहे असं जीवन विद्येचं सिद्धांत. कारण दारिद्र्य राहणं हा शाप आहे. शाप का, त्यात दुःख निर्माण होतं. म्हणून ऐश्वर्यवंत व्हायचंय आपल्याला. आता ऐश्वर्यवंत म्हणजे एक संपत्तीने ऐश्वर्यवंत, ते सुखसोयीने ऐश्वर्यवंत, आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानाने ऐश्वर्यवंत. म्हणून ज्ञानाचं ऐश्वर आणि संपत्तीचं ऐश्वर दोन्ही पाहिजे. म्हणून एकच गोष्ट नाही मागत जीवन इतर दोन्ही गोष्टी सांगत असते. म्हणून प्रपंच पण हवा आणि परमार्थ सुद्धा हवा. म्हणून सर्वांचं भलं कर. भलं कर याचा अर्थ सर्वांना दिव्यत्वाची अनुभूती येऊ दे म्हणा. कळत नाही आपल्याला, पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आता भलं कर, कल्याण कर आपण रोजचे नेहमीचे शब्द आपण, पण विचार भलं कर म्हणजे काय, भलं कर म्हणजे भलं कर हाच अर्थ येणार ना आपल्याकडे. पण आता हे भलं कर याचा अर्थ प्रत्येकाला दिव्यत्वाची अनुभूती येऊ दे म्हणावं. लक्षात घ्या, जे मागाल ते तुम्हाला मिळणार. ऍक्शन आणि रिॲक्शन याप्रमाणे ही प्रार्थना चालते. हा जो वैश्विक नियम आहे, ऍक्शन घेणे, क्रिया प्रतिक्रिया. जेव्हा आपण इतरांसाठी मागतो की त्याप्रमाणे इच्छा धरतो, त्यावेळेला आपल्याच अंतर्मनातून प्रतिक्रिया निर्माण होते. किंवा दुसरा असा एक नियम सांगितले, लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलंय, की ज्या पद्धतीचे आपण विचार करतो त्या ब्रह्मांडातून त्याच पद्धतीने आपल्याला त्याचा परिणाम मिळतो. मनापासून जे आपण ते प्रार्थना करतो तेव्हा, म्हणून शस्त्र म्हणतो त्याचा अर्थ तो आहे. त्याच्या मागे हे सगळे नियम आहेत. आणि म्हणून सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर म्हणजे सर्व ह्या ईश्वरी शक्ती आहे त्यांना दिव्यत्वाची की त्यांच्या ईश्वरपणाची ओळख व्हावी. आणि कल्याणकर म्हणजे त्या देवत्वाच्या भावातून प्रत्येकाला जीवन जगता यावं, तिथे त्यांचं कल्याण आहे. माणसाचं कल्याण कशात आहे? माणसाचं कल्याण देवभावातून तो जेव्हा जगायला लागतो तेव्हा देव होण्यात कल्याण. बाकी त्याने किती पैसे मिळावेत, किती प्रसिद्धी मिळावी, किती पारितोषिकी मिळावी, अगदी लटकवून देत मग तरी त्याचं कल्याण नाहीये. ज्या दिवशी त्याचा अहंकार पूर्ण केलेला असेल, ज्या दिवशी देवभावातून जीवन जगत असेल, त्या वेळेला त्या माणसाचं कोट कल्याण झालं म्हणून सांगतो. त्याच्याशिवाय खरं कोट कल्याण कुठेच नसतं. लक्षात. म्हणून सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आता रक्षण कर म्हणजे आता सतत परिस्थिती वर खाली होत असते आपल्या आजूबाजूला. कधी अनुकूल असते, कधी प्रतिकूल असते.
त्या प्रत्येक वेळेला आपले विचार त्या परिस्थितीशी कसे सामोरं जाण्याचे असले पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या ठिकाणी जी पुण्याई निर्माण होते त्या पुण्यातून आपलं रक्षण होतं. या पुण्यातूनच आपलं प्रारब्ध आणि नियती घडत असते. म्हणून माणसाच्या वाट्याला येणाऱ्या सगळी चांगल्या गोष्टी त्याचं एक तर प्रारब्ध असतं शुभ किंवा शुभ नियती असते आणि ज्या माणसाच्या वाट्याला येणाऱ्या अनिष्ट गोष्टी कोणी माणूस किती असो ज्यावेळेला त्याच्या अनिष्ट गोष्टी असतात म्हणजे त्याच्या अशुभ प्रारब्ध असतं आणि अशुभ नियती असते. लक्षात घ्या. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जायला लागलं हे त्यांचं अशुभ प्रारब्ध होतं. हा नियम आहे. नियमाप्रमाणे सांगितलं. जर त्यांच्याकडे अडीअडचणी आल्या त्याचा अर्थ ते सत्कर्म तर करतच होते. अतिशय सत्कर्म करणारे प्रभू रामचंद्र होते. मग त्यांच्याकडे अडीअडचणी का आल्या प्रश्न पडतो ना. प्रश्न एवढाच पडतो कारण आपल्याला एक लक्षात ठेवायचंय आपल्याही वाट्याला चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी येतच राहणार. पण जर आपल्याकडे पुण्याई जास्त व्हायला लागली म्हणजे त्याच्यातून शुभ नियती जास्त घडायला लागली तर ह्या सगळ्या गोष्टी येऊन सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होत नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं 14 वर्ष 1-2 दिवस नाही. तर अशुभ प्रारब्ध प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि शुभ प्रारब्ध सुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला. प्रारब्ध कोणाला चुकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला शुभ प्रारब्ध आणि शुभ नियती भरपूर वाढवायची असेल तर ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणायला लागते. म्हणून तिथे रक्षण होतं. आपलं रक्षण आपोआप होत नाही. आपल्या शुभ प्रारब्धातून किंवा शुभ नियतीतून आपलं रक्षण होत असतं. आपण फक्त सत्कर्म करायचं असतं आणि या सत्कर्मातून न्याय निर्माण होत आणि तुझे गोडना मुखात अखंड राहते. म्हणून आणि तुझं स्मरण किंवा कोणाचं तुझं म्हणजे कोणाचं या ईश्वराचं. हा ईश्वर आहे तो ईश्वर हृदयात आहे सतत असं झालंय. शस्त्र अस्त्र म्हणजे काय शस्त्र सांगितलं. अस्त्र काय अस्त्र म्हटल्यानंतर अस्त्र म्हणजे इथे हे ईश्वर हा असं म्हटल्यानंतर हा हृदयस्थ ईश्वरच आहे हे पहिलं लक्षात ठेवा. इथे फरक काहीच नाही. या ईश्वराने ईश्वरालाच प्रार्थना म्हणजे आधी आपण ईश्वर आहोत हे व्यवस्थित समजून घ्यायला. हा प्रार्थना म्हणणारा ईश्वर आहे आणि ईश्वराने ईश्वरासाठी प्रार्थना म्हणायची. आता हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे म्हटल्यानंतर एका बाजूने अनपण आणि दुसऱ्या बाजूने आत्मज्ञान पाहिजे. दिव्य ज्ञान. ही जी दिव्य ज्ञान म्हणतो आत्मज्ञान म्हणजे हृदयात ईश्वर आहे हे दिव्य ज्ञान. पण तिथे इतकं दृढ निश्चय असला पाहिजे ईश्वरच आहे. कळतो की न कळतो ह्याचा विचार करायचा नाही. सद्गुरूंनी सांगितलं ईश्वरच आहेस आहेच ईश्वर. तर सद्गुरू खोटं कशाला सांगणार आपल्याला. इतकी प्रचंड श्रद्धा ज्याच्याकडे असेल त्याच्यासाठी अस्त्र म्हणून वापरायचं की आहे तो ईश्वरच आहे आणि त्या ईश्वरानेच ईश्वराला पुन्हा पुन्हा सांगत राहिलं तू ईश्वर आहे म्हणजे तुझ्याकडनं अशी इच्छा निर्माण झालीच पाहिजे. प्रार्थना म्हणजे त्याची इच्छा झाली पाहिजे साधकाची. म्हणून हे ईश्वरा सर्वांना म्हणजे सर्व प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे याच्याबद्दल 100% निश्चय असला पाहिजे. कशावरून हा प्रश्न विचारायचा नाही. पूर्ण श्रद्धा. श्रद्धेतून ही प्रार्थना जेव्हा म्हणायला लागतो आपण इथे सद्गुरूवरती श्रद्धा ज्ञानावर श्रद्धा आपल्या हृदयात ईश्वर आहे तिथे श्रद्धा आणि आपण म्हणजे हा ईश्वरच आहे आणि हा ईश्वरच ईश्वराला प्रार्थना म्हणतो ह्या भावामध्ये प्रार्थना म्हणतात. म्हणून हे ईश्वरा सर्वांना म्हटल्यानंतर सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे हे आधी मनात आपल्या पुन्हा 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 चिंतन करून घ्यायला पाहिजे. एकदा आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही प्रार्थना म्हणताना सर्वत्र ईश्वर आहेच. म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. चांगली बुद्धी म्हणजे शहाणपण आणि आत्मज्ञान. आरोग्य दे. आरोग्य दे म्हणजे इथे परत शरीराचं आणि मनाचंच आरोग्य. आता बघा शस्त्रज्ञास्त्रामध्ये खूप फरक नाही फक्त भावामध्ये फरक आहे की इथे निश्चय पाहिजे प्रचंड श्रद्धा पाहिजे प्रार्थना म्हणताना आणि त्या प्रार्थनेतून ते हे सतत जेव्हा म्हणायला लागतो त्यावेळेला याचा फायदा होतो. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे.
सर्वांना सुखात शांती सुख याचा अर्थ दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये असलेली शांती. कारण 3 शांती माणसाला मिळतात. शारीरिक शांती, मानसिक शांती आणि आध्यात्मिक शांती, अशा 3 शांती. पहिल्या वेळेला जी प्रार्थना स्तोत्र म्हणतो तेव्हा शारीरिक शांतीच्या अपेक्षेत परिणाम होतो. दुसरं शस्त्र म्हणून जेव्हा म्हणतात तेव्हा मानसिक शांती माणसाला. आणि जेव्हा तुम्ही तिसरं भावातून भानातून मिळता तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळते. लक्षात घ्या, ज्ञानाचा एकदा प्रभाव जीवनात पडायला लागला की शांती सर्वांना मिळते. म्हणून आध्यात्मिक शांती म्हणजे 3 शांती म्हणून असलेली शांती स्वरूप प्रत्येकाला प्राप्त व्हावं. म्हणून सर्वांना सुखात म्हणजे सुख शांती, सर्वांना आनंदात म्हणजे मजबूत मन, दिव्यत्वाच्या स्मरणात असलेलं म्हणजे इथे आपण शिल्पकार मधलं परत मजबूत मन प्रकरणात म्हणजे त्या 8 गोष्टी सांगितल्या. त्याच्यापैकी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा आणि सत्कर्मरूपी प्रयत्न प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा. प्रयत्न म्हणजे प्रयत्न पुन्हा पुन्हा केले पाहिजे, तिथे अढळ निष्ठा पाहिजे. पण हे प्रयत्न म्हणजे सत्कर्माचे प्रयत्न असले पाहिजे. परत लक्ष, निष्कर्माचे प्रयत्न नाही. म्हणून प्रयत्नरूपी परमेश्वर ह्या 2 गोष्टी. आणि मग त्यासाठी सत्संग हवा, पुन्हा पुन्हा प्रार्थना म्हणायला पाहिजे, पुन्हा पुन्हा नामस्मरण करायला पाहिजे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला हवं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करायला, आणि त्याचबरोबर आपल्या वाट्याला आलेलं कार्य अत्यंत प्रेमाने करायला हवं. कारण ते परमेश्वराचं कार्य आहे या भावात ते करतात. कोणतंही काम जेव्हा आपल्याकडनं होतं ते परमेश्वरी कार्य आहे ह्या अपेक्षेत आपल्याला करतात. आणि म्हणून तिथे मन मजबूत होतं. म्हणून सर्वांना सुखात आनंदात म्हणजे मजबूत मन आणि ऐश्वर्यात म्हणतात. नंतर संपत्तीचं ऐश्वर आणि ज्ञानाचं ऐश्वर, दोन्ही ऐश्वर आपल्याकडे म्हणजे सर्वांना मिळणार. सर्वांचं भलं कर, दिव्यत्वाची अनुभूती सर्वांना मिळू दे, कल्याण कर, सर्वांना देवपणातून कर्म करता येऊ दे, आणि रक्षण कर म्हणजे सर्वांकडे ही शुभ पुण्याई किंवा दिव्य पुण्याई निर्माण व्हावी, त्याच्याकडे दिव्य प्रारब्ध, दिव्य नियती निर्माण व्हावी. जेव्हा अस्त्र म्हणतोय आपण प्रार्थना म्हणतो तर तेच शुभ नियती दिव्य पुण्याई, दिव्य प्रारब्ध आणि दिव्य नियती रूपाने आपल्या वाट्याला येते आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला सहज पुढे घेऊन जाते. म्हणून परिस्थिती कशी येऊ त्याची काळजी करायची गरज नाही. सगळा भार या ईश्वरी शक्तीवर सोपून मोकळे व्हा, आपल्याला कसलं टेन्शन राहणार नाही. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, त्याचा अर्थ आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज स्मरणात राहू दे आणि जाणीवेचा विकास होते. अर्थ आणि भाव आणि भान या 3 गोष्टी जेव्हा आपल्याकडे सतत असते ते ही साधी समज स्तोत्र वाटणारी प्रार्थना अस्त्र म्हणून आपल्या जीवनामध्ये कार्यरत व्हायला लागते आणि जीवनाचं खूप कल्याण करू शकते. म्हणजे नामस्मरणाने होतं तेच. सद्गुरूंनी लोकांना ही प्रार्थना जी दिली आहे ती अलौकिक आहे. पण एक लक्षात ठेवायचं, हिरा किती मोठा असेल पण त्याची किंमत जर जाणणारा नसेल तर त्याचा प्रभाव पडत नाही. म्हणून परवा कालच सांगितलेली गोष्ट परवा एक गुरु आणि शिष्य होते, आणि गुरु आणि शिष्य होते त्यावेळेला तो शिष्य नेहमी पाठी लागायला, लवकर काहीतरी द्यावं, मला काही कळतच नाही, अजून मला काय होतच नाही बरं तुमच्याकडे येऊन, म्हणून असा काहीतरी मंत्र द्या मला मस्तपैकी की मी त्याचं माझं जीवाचं पोट कल्याण होईल म्हणून देतो म्हणाले. बसले म्हणजे बस ओम नमः शिवाय म्हण, ओम नमः शिवाय म्हण. खुश झाला एकदम, अरे सद्गुरू मला काही नवीन दिलं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत बाहेर जायला लागला. जातो तिथे भाजीवाला म्हणतो ओम नमः शिवाय, पुढे दुकानात काय केला, ओम नमः शिवाय. अरे कसलं गुपित आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. जे मंत्र मला गुरुने दिला मला वाटलं का मलाच माहिती आहे, तसं नाहीये. जिथे जातो कोणी आपला पुढे पूजा अर्चा चालली आहे तिथे ओम नमः शिवाय चाललंय. पुढे एकच लपलवलं काय तिथे आपल्याला गुरुने फसवलं म्हणाले. परत ताणताणत गेला गुरुकडे, तुम्ही काय मला फसवताय म्हणे मला वाटतं तुम्ही ओम नमः शिवाय सगळेच बोलतात आणि मी म्हटलं काय फरक पडणार आहे. तर ते मला जाऊ दे, तू असं माझ्याकडे एक मोठा दगड आहे त्याची जरा किंमत करून घेऊन विकू नकोस कोणाला, फक्त किंमत विचार प्रत्येकाला त्याची. तो असा एक दगड घेऊन गेला, भाजीवाली होती मार्केटमध्ये गेला, भाजीवाला हा दगड
तुम्हाला काय करायचं तुझ्या दगडाचा उपयोग? तुझ्याकडे मला नको तुझं दगड, राहायची किंमतच नाही म्हटली. तर मला पुढे गेला तर जरा एका दुकानात गेला सोनाराच्या, अरे बापरे छान आहे दगड, पण जर मी तुला 5,000 रुपये देतो, तर नाही मला आता विकायचा नाही, मी विकतो. तो असं करत करत 10-12 लोकांकडे चांगली किंमत वाढते, कोण म्हणतं किंमत आहे, कोणी नाही म्हणता एका हिरे पारख्याकडे गेला. त्याने विचारलं, हा दगड तुला कोणी दिला? एवढा मोठा, इतकी किंमत होईल दगडाची? तो म्हणतो, ह्या दगडाची किंमत मी तुला देऊ, प्रामाणिक होता तो हिरे पारखी, मी तुला देऊ शकणार नाही, तुला राजाकडे जावं लागेल. म्हणजे एवढी मोठी किंमत आहे की त्याला तो त्याच्याकडे पण तेवढी संपत्ती नव्हती की तो त्याला देऊन तो हिरा घेऊ शकला. राजाकडे गेला, राजाकडे हिरे पारकर म्हटल्यानंतर म्हणाला, म्हणजे आपल्या राज्याची जी संपत्ती आहे तेवढी या हिऱ्याची किंमत आहे. त्या राजाने विचारतो, कुठून आणलाच परत? साध्या माणसाकडे हिरा आहे ना कुठून? तर नाही, माझ्या गुरुंनी आण दिला म्हणा, किंमत विचारायला सांगितली. जा गुरुकडे घेऊन जा परत म्हणून. त्या गुरुचं नाव होतं चांगलं म्हणून त्यांना परत पाठवलं. त्यांना गुरुने त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणतो, कोणाला काही लोकांना किंमतच कळली नाही, कोणी थोडी थांबून मातून किंमत सांगितली, पण राजाने सांगितलं ह्याची किंमत म्हणजे माझी अर्धी संपत्ती संपेल तरी किंमत एवढी मोठी आहे. म्हणून मी तुला हेच सांगतो, ओम नमः शिवाय सगळेच म्हणतात, पण जे गुरुने दिलेला मंत्र तू कसा म्हणायचा, कशा भावात म्हणायचा, कशा भानात म्हणायचा, हे जर तुला कळलं तर त्या मंत्राचं खरं पावित्र्य मांडल्य तिथे तयार होतं आणि त्याचा परिणाम आपल्याला सद्गुरूंनी असा हा हिरा दिलाय प्रार्थनेचा. कसा आपण त्याला काय म्हणतात, त्याला पैलू कसे पाडले पाहिजे ते आपल्या हातात आहे. तो काही विकायचा नाहीये, तो आपल्या जीवनाचं खूप कल्याण करणारा आहे. पण आपणच त्या हिऱ्याची किंमत करत नाही. आपल्याला हिऱ्याची किंमत वाटायला पाहिजे की सद्गुरूंनी दिलेला हा हिरा आहे. ती मीराबाई, ती कृष्णमय असलेली मीराबाई, तिला जेव्हा सद्गुरू तिला नाम दिलं, नाम काय दिलं? ते श्रीकृष्ण जपत बसली आणि तिला दिला राम नाम. पण त्या मीराबाईंची सद्गुरू एवढी निष्ठा होती, श्रद्धा होती. सद्गुरू कोण होते मीराबाईंची माहिती आहे तुम्हाला? संत रोहिदास. रोहिदास म्हणजे ते चपलाचा किंवा कातड, वेलेल्या जनावरांचं कातड काढून ते चपल बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. पण ते संत होते, त्यांच्याकडे अखंड स्मरण. बघा, कोण काय काम करतो ह्याला महत्व नसतं, इथे स्मरण काय, ज्ञान काय ह्याला महत्व. त्यांच्याकडे ज्या मीराबाई गेल्या तर त्यांनी तिला राम नाम करायला दिलं. तेव्हा तिने काय गायलं? मेरे तो रत्न अमोलिक दे मेरे सद्गुरु. ते वाक्य काय दिली? रत्न अमोलिक दे मेरे सद्गुरु. पुढे काय गाणं आहे ना, पायोजी मैंने राम रतन पायो. आता तिला कृष्ण भक्ती होती, तिला राम नाम दिलं. पण राम नाम दिला म्हणजे तिला तो भावार्थ पुढे अर्थ सांगितला सद्गुरूने. कृष्ण म्हणजे कोण, राम म्हणजे कोण. आणि जेव्हा तिला कळलं तेव्हा म्हणाले, पायोजी मैंने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो. आणि धन पायो म्हणजे काय? माझ्या सद्गुरूने असं अमोलिक रत्न दिलंय. आपल्याला सद्गुरूने एवढं अमोलिक रत्न दिलंय, पण आपल्या मनात एकदा म्हणत नाही, अरे काय सद्गुरूने मला एवढं अमोलिक रत्न दिलं. लक्षात घ्या मी काय म्हणतो तुम्हाला, की ही जी प्रार्थना आहे, सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देत असतात त्याच्यातून आपल्याला नेमकं कसं त्याचं घ्यायचं काय ते कळलं पाहिजे. स्तोत्र असो, शस्त्र असो, अस्त्र असो, जे जितकं मनापूर्वक आपण म्हणायला लागू त्याच्यातून आपल्या जीवनाचं कोण कल्याण होणार, व्हायलाच हवं ही श्रद्धा आपल्याला. आणि म्हणून असं सद्गुरूंचं जे आपल्याला अनुग्रह दिले, सद्गुरू ते आपल्या पोट कल्याणासाठी अनुग्रह दिलेला. आपला त्यांचा जो एक वेगळा संबंध आपण जोडत असतो, तो संबंध नात्या गोत्याचा नसतो. तो संबंध आत्मतत्वाशी आत्मतत्वाचा असतो. लक्षात घ्या, सद्गुरूंना प्रत्येक शिष्यालाच कोट कल्याण व्हावं असंच वाटत असतं. प्रत्येक शिष्य कसा घेईल त्याच्यावर ते अवलंबून असतं. देताना ते सर्वांनाच सारखं देत असतात, पण घेणारा जितका मनापासून घेईल, प्रामाणिकपणे घेईल, अंतःकरणापासून घेईल,
तसं 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 त्याच्यामध्ये प्रगती होत जाते. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंनी आपल्याला भरभरून दिलेला आहे आणि हा अनुग्रह आपल्याला जीवनाचं कोट कल्याण करणारा आहे. आणि तो कोट कल्याण करणारा अनुग्रह आपण आतापर्यंत समजून घेतलाय आणि त्याचा परिपोष आपण केला. अधिक अधिक प्रार्थना कर, अधिक अधिक नामस्मरण, जे होईल ते अंतःकरणापासून भलं होऊ दे म्हणून बेंबीच्या देठापासून सर्वांचं भलं म्हणून ओरडत बसायला पाहिजे. तर लोकांनी वेडा म्हणू दे, तुम्हाला हरकत नाही. पण शरीरामध्ये जे स्पंदन निर्माण होते आणि जेव्हा तुम्ही थोडा वेळ शांत बसाल तर तुम्हाला शांती सुखाचा अनुभव तिथेच येईल. लक्षात घ्या, मनापासून जेव्हा लोकांचं भलं व्हावं, भलं व्हावं, एवढं भलं होते म्हणा की भलं होते भलं होते म्हणून जरी अगदी मोठ्याने ओरडून ओरडून म्हणा आणि शांत बसा. शरीरात आलेली जी स्पंदन आहे ती अनुभवत बसा की इतकी शांती सुख प्राप्त होतं की त्या शांती सुखाने सुद्धा आपण जीवनाचं पोट कल्याण. आणि म्हणून अशी प्रार्थना, असे नाम, असे आपले सद्गुरू म्हणून या सद्गुरूंना कोटी कोटी सद्गुरुनाथ महाराज. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे प्रेमाने प्रार्थना म्हणता आली पाहिजे. लक्षात घ्या, रमत रमत मनातल्या मनात ते प्रार्थनाने प्रेमाने म्हणत 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 प्रेममय होऊन प्रार्थना म्हणा. सगळं काही आपलं पोट कल्याण होऊ शकतं. म्हणून प्रेमाने प्रार्थना म्हणा. एवढं सद्गुरुनाथ महाराज.